आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर। 22 जूनला भव्य शुभारंभ। आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही, कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक 3 टेस्टला MRI आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात। फिलिप्स 3T MRI, सिटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, MSK सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्स-रे हे सर्व काही एकाच छताखाली। 24 तास सुविधा उपलब्ध। अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच 3T MRI सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये। ठिकाण नवीन नगर रोड, नागरे हॉस्पिटल शेजारी, ताजने मळा, संगमनेर। संपर्क 8182 961 961 आणि 8182 935 935। संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर या ठिकाणी एका महिन्याच्या आतमध्ये तिसरा बिबट्या जेरबंद झालाय, तर अद्यापही परिसरामध्ये 20 ते 25 बिबटे मुक्त स्वरूपात संचार करतायत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्या बिबट्यांनाही वन खात्यानं तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी उमरी बाळापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी संपत भुसाळ यांनी केली आहे। गेल्या महिनाभरात उमरी बाळापूरमध्ये कमीत कमी 10-20 लोकांवर बिबट्याचे हल्ले आणि पशुधनावर बिबट्यांचा वाढता वापर झालेला आहे। गेल्या 8 दिवसात 3 ठिकाणी बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। तसेच काल दिनांक 17 रोजी सकाळी 8 वाजता मच्छिंद्र कालेकर यांच्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला झाला। तसेच त्याच ठिकाणी सायंकाळी लगेच बिबट्या जेरबंद करण्यात आला। एवढ्या 8 दिवसात 3 ठिकाणी बिबटे जेरबंद होऊनही जी बिबट्यांचा वावर वाढता आहे। माझ्या माहितीनुसार उमरी गाव परिसरामध्ये कमीत कमी 25 बिबटे असण्याची शक्यता आहे। तरी वन विभागाने तात्काळ ठिकठिकाणी पिंजरे लावून त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा। तसेच माझी एक विनंती आहे की हे बिबटे नेत्यांनी लांब नेऊन सोडावे। आम्हाला अशी शक्यता वाटते की वन विभाग इथून फक्त 5 ते 10 किलोमीटरवर ही बिबटे नेऊन सोडत आहे आणि ते बिबटे परत आमच्या क्षेत्रामध्ये येत आहे। आमच्या उमरी बाळापूरमध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त असून तसेच पशुधन जास्त असल्यामुळे गिन्नी गवत जास्त आहे, त्याच्यात त्यांना लपण आणि अन्न जास्त असल्यामुळे बिबट्यांचा वापर उमरी, आश्वी या भागामध्ये जास्त आढळून। गट नंबर 133 मधील आबाजी शंकर सारबंदे यांच्या शेतात 5 ते 6 वर्षांचा एक नर जातीचा बिबट्या 3 मेला जेरबंद झाला होता। त्यानंतर मेंढपाळ संदीप खंडू होडगर यांच्या मेंढ्यांच्या गोठ्यामध्ये शुक्रवारी 5 जूनला पहाटे 3च्या सुमारास बिबट्यानं हल्ला करत जवळपास 11 मेंढ्या ठार केल्या होत्या। तिथेही 24 तासाच्या आतमध्ये एक बिबट्या जेरबंद झाला होता। तर आता तिसरा बिबट्या हा 18 जूनला रात्री होडगर यांच्या वस्तीवर जेरबंद केला गेला। 17 जूनच्या सकाळी 9च्या सुमारास कारवस्ती येथील शेतकरी मच्छिंद्र दगडू कालेकर हे जनावरांसाठी गिन्नी गवत तोडत असताना अचानक बिबट्यानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय, ते आता वन विभागाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसतंय। पकडलेल्या बिबट्यांना मायक्रोचिप बसून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं शेतकरी प्रकाश उंबरकर यांनी म्हटलंय। आज सकाळी हा बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753।